देवाच्या लोकांची 7 चित्र हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आतापर्यंत आपण 6 चित्र देवाचे लोक कोण आहेत, कोण असले पाहिजेत याविषयी पाहिले. आणि हे सर्व 7ही चित्र आपल्याला इफिसकरास पत्रात आढळतात. आणि आज आपण 7वं चित्र पाहणार आहोत. आणि हे सर्व चित्र पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आढळतात. आता देवाचे लोक यांना वेगवेगळे कार्य, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या परमेश्वराने प्रत्येकाला दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या उद्देशाने त्यांना निवडलेलं आहे, नेमणूक केलेली आहे. आणि पौल इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि याच्या 10व्या वचनात असं लिहितो, यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ किंवा नानाविध प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. परत एकदा वाचतो, इफिस 3 आणि वचन 10 जरा ऐका. तर आता मंडळीच्या द्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती म्हणजे आकाशातील दुरात्मा समूह यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. म्हणजे आकाशातील दुरात्मा समूहांना देवाविषयीचं ज्ञान कोणाच्या द्वारे कळेल? ख्रिस्ताच्या मंडळीच्या द्वारे, म्हणजे तुमच्या आणि माझ्याद्वारे. कारण आपल्याला जे देवाच्या आत्म्याने प्रगट केलं ते सैतानाच्या दुरात्म्यांना, आकाशातील दुरात्म्यांना प्रगट केलेलं नाही. आलं लक्षात? तर मंडळीच्या द्वारे देवाचे विविध प्रकारचे किंवा नानाविध प्रकारचे बहुविध ज्ञान हे प्रगट व्हावं ही देवाची इच्छा आहे. संपूर्ण सृष्टीला, सैतानाच्या आकाशातील दुरात्मा समूहाला. आणि हे देवाविषयीचं ज्ञान हे बहुविध किंवा नानाविध प्रकारचं आहे, म्हणजे एकाच प्रकारचं नाही. म्हणजेच देवाचे लोक देवाचं ज्ञान विविध प्रकारे किंवा वेगवेगळ्या रीतीने प्रगट करत असतात. आणि म्हणून आपण ह्याविषयी सावध असलं पाहिजे की आपण एकच काहीतरी धरून बसून एकाच चाकोरीत राहू नये. कारण देवाचं ज्ञान बहुविध आहे, नाना प्रकारचं आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि मी आधी सांगितलं होतं की मंडळीची रचना संपूर्ण विश्वाला देवाचे बहुविध ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी केली गेलेली आहे. बघा, म्हणजे चर्चचा रोल, मंडळीचा रोल, तुमची आणि माझी भूमिका ही किती महत्त्वाची आहे की आपल्याला देव प्रकटीकरण देईल, आपल्याद्वारे इतरांना देवदूत आणि दुरात्मे यांना देवाविषयीचं ज्ञान आणि सामर्थ्य प्रगट व्हावं. आता बहुविध ह्या शब्दाचे भाषांतर किंवा त्याचा अर्थ असा की देवाच्या लोकांच्या वेगळ्या पैलू, देवाच्या ज्ञानाचा एक वेगळा पैलू सादर करते. आणि म्हणून एकाच पैलूवर आपण लक्ष केंद्रित करणे चुकीचं आहे. आता ह्या संदेशाचा मुख्य उद्देश हा आहे की देवाचे लोक या नात्याने आपली ओळख, आपलं कार्य, आपल्या जबाबदाऱ्या काय, आपण कोण आहोत, आणि आपण एका विशिष्ट चाकोरीत अडून राहू नये किंवा सीमित राहू नये, तर देवाचं बहुविध नाना प्रकारचं जे ज्ञान ते प्राप्त करून घ्यावे. कारण एकच पैलू पाहत राहणे धोकादायक आहे. कारण जर आपण सर्व उद्देश आणि कार्यामध्ये स्वतःला कसे तरी बसू शकत नाही आणि इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने येथे सादर केलेल्या प्रत्येक पैलूमध्ये जर आपलं स्थान शोधू शकलो नाही, तर आपण देवाने आपल्यासाठी जे काही ठेवलेले आहे त्याचा बराचसा भाग गमावणार आहोत. म्हणजे परिपूर्ण इच्छा किंवा कंप्लीट पूर्ण आपण कोण होऊ शकतो, व्हायला पाहिजे, ते आपण होऊ शकणार नाही. आपण लिमिटेड किंवा मर्यादित राहू. आणि म्हणून आज आपण 7वं चित्र पाहू की देवाचे लोक या नात्याने आपण कोण आहोत. आणि हे देखील 7वं चित्र इफिसकरास पत्रातलंच आहे. 6वं चित्र जे आपण पाहिलं ते होतं ख्रिस्ताची वधू. आता वधू हा शब्द जरी तिथे नसला तरी त्या शास्त्रभागात आपण जे वाचतो ते वधूविषयी आहे. तसं हे जे 7वं चित्र आहे तो शब्द जरी नसला तरी ते चित्र आपल्याला पाहायला मिळते.
आणि हे आपल्याला इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायात आढळतं. इफिस्करास पत्राचा 6वा अध्याय आणि वचनं 10 ते 13 या ठिकाणी देवाचे लोक ही ख्रिस्ताची वधू ती आणखी कोण आहे हे पौलाने प्रकट केलेलं आहे. आपण वाचू इफिस 6 वचनं 10 ते 13. शेवटी प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. सैतानाच्या कट कारस्थानी योजनाविरुद्ध उभे राहता यावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त व मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतींबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हाला प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल. इफिस 6 आणि 10 ते 13. आता विश्वासणारे म्हणून आपल्याला ह्या संघर्षाला किंवा युद्धाला तोंड देता यावे लागणार आहे. ही एक चांगली चेतावणी आहे, ही एक वॉर्निंग आहे की ख्रिस्ती जीवन एक युद्ध आहे आणि पाऊल ज्याला वाईट दिवस म्हणतो तो येणार आहे. आणि तो वाईट दिवस म्हणजे आपल्यावर येणाऱ्या संकटाचा समय किंवा परीक्षेचा समय किंवा सैतानाच्या दबावाचा दिवस